गाणगापूरवरून आल्या स्वामींच्या पादुका आणि तेही आपल्या यवतमाळमध्ये. चला तर सुरुवात करूया पहिलेपासून. तर आज होता सप्ताहातील 6वा दिवस, त्यामुळे सकाळी 3 वाजता आम्ही केंद्रामध्ये पोहोचलो. स्वामींचे दर्शन घेतले. पारायण वाचायला 3:30ला सुरुवात करायची होती, म्हणून थोडे फोटो सेशन केले आणि मग पारायणाला सुरुवात केली. गुरुचरित्र पारायणाचे वाचन झाल्यानंतर मी स्वामींची सेवा केली आणि सकाळी 6ला घरी आली. साधारणपणे 9ला मी स्वामी केंद्रामध्ये वापस आली, कारण योगिताताईचा मला कॉल आला होता. गाणगापूरवरून स्वामींच्या पादुका आल्यात. हे ऐकताच मी पटकन गाडी काढली आणि थेट स्वामी केंद्रात पोहोचली. गाणगापूरवरून 2 पादुका आल्या होत्या. या आहेत पहिल्या नंबरच्या स्वामींच्या पादुका आणि या आहेत स्वामींच्या दुसऱ्या नंबरच्या पादुका. स्वामींच्या पादुकाचे दर्शन घ्यायला खूप गर्दी लागली होती. विशेष म्हणजे स्वामींच्या पादुका आपल्या माथ्याला लागणं यासारखं दुसरं भाग्यच नाही. स्वामींच्या पादुकांचे मन भरून दर्शन घेतले. माझं गाणगापूर आणि अक्कलकोटला तर जाणं झाले नाही, पण स्वामींनी मला इथेच दर्शन दिलं. साधारणपणे 9:30ला स्वामींच्या पादुका या स्वामी केंद्रातून रवाना झाल्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामघोषामध्ये स्वामींच्या पादुका या आपल्या स्वामी केंद्रातून निघाल्या होत्या. त्यानंतर 10:30 वाजताची नैवेद्याची आरती सुरू झाली. स्वामी पादुकांचा आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगाल. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.